वर्णन करतात जगद्गुरु तुकोबारायचा गोकुळातली अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो गोकुळामध्ये जन्माला आला आणि त्यात काय आनंद मलास, सगळीकडे आनंद मला. लक्षात ठेवा, सुखाला पर्यायी शब्द दुःख आहे, दिवसाला पर्यायी शब्द रात्र आहे. प्रत्येकाला दोन बाजू आहेत, पण आनंदाला शब्दच नाही. नैया पर्यायी शब्द दुसरा नाहीच. आनंद म्हणजे आनंद, तो आनंद 6 प्रकारचा आहे. आत्मानंद, ब्रह्मानंद, परमानंद हे अध्यात्मातले आहे. आणि व्यवहारातले विषयजन्य आनंद, साधनजन्य आनंद आणि अनुभवजन्य आनंद. विषयजन्य आनंद म्हणजे त्याने आनंद सांगितले पण क्षणिक आहे, तो जलताय म्हणजे मध्य मधु उतरे दिनांती, तारुण्य मधु उतरे क्षेत्री, धन मधु उतरे निर्धन स्थिती, स्त्री मधु कदापि नोतरे. विषयजन्य आनंद, विषय शेवटी कोण तृप्त झाला इंद्राने मला तरी अग्निकोठी. दुसरा साधनजन्य आनंद, गाडी घेणे, गोळा घेणे साधन आहे, पण ते घेण्यासाठी, घर बांधण्यासाठी किती ते कमी आहे. अनुभवजन्य आनंद सगळ्यात मोठा गुरु आहे. दुसरे जला चार मी थूक मार कर पित आहे. एका घरी गेलो बाईनं दूध आणलं, म्हणजे ते दिसलं गिल्लाच बघ, म्हटलं ताकस आहे का, मी एवढा मोठा फूल घेतला आणि तो गरम होता, थुकता येईल ना.
तोंडाचा कोरपा झाला कोरपा. कारण गरम चहा चालते, गरम चहा चालते, थंडा चहा झाला तर माणूस गरम होते आणि गरम चहा दिला तर माणूस थंडागार होते. वा वा वा, काय गरम गरम चहा होता. पण दूध गरम चालत नाही. कोणाचा कोरपा झाला, दुसऱ्या घडी गेलो, त्या बाईने गिल्ला कोणाला. मला वाटलं दूधच आहे का, मी बसलो फुका मारत. ते बाई म्हणे, ओ महाराज दूध नाही ते साखा घ्या पिऊन. अनुभवजन्य आत्मानंद. भक्ती केल्यानंतर अंतःकरणात आनंदाच्या त्या उर्मी उठतात, जे तरंग उठतात, त्या त्या तरंगाला आत्मानंद म्हणतात. दुसरा ब्रह्मानंद. ब्रह्मानंद जर प्राप्त झाला तर वाणी अनिर्वाच्य होते, बोलता येत नाही, मुकून जाते. समाधीत गेलेल्या माणसाला आनंद सांगता येईल का? कारण ती समाधी आहे, ती ब्रह्मस्थिती आहे. पण परमानंद स्थिती गजानन महाराजची आहे. म्हणजे गजानन महाराज म्हणजे परमानंद स्थितीतले महात्मे. की घरिका कैकटी नरकी का वैकुंठी गिरिका कपाटी हे स्मरे ना पुढे जो जैसा. ज्याला त्याच्या अंगावर कपडे आहेत की नाही याचंही भान नाही. ॲक्वाचं पाणी पितो की गटाराचं पाणी पितो याचंही भान नाही. दिलेलं अन्न मातीत कालवून खाता, अशी ज्याची अवस्था तो परमानंद स्थिती म्हणा. ती परमानंद स्थिती म्हणा. हे आनंदाचं स्वरूप आहे खरं. पण तो आनंद गोकुळवासियांना झाला. कारण परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश उग्र परब्रह्म जन्माला आलं. ते यशोदेच्या घरी